पुरुष वर्ग सगळे इकडे येऊन बसा आणि मागचे मंडळी पुढे सरकून बसा. लवकर उठा, इथं मंदिरात बसलेले इकडून येऊन बसा आणि मागचे मंडळी थोडे पुढे या. जवळ येऊन बसा, नंतर विक्षेप नको फिरता. या विठ्ठला विठ्ठला करणे तेचे करा नरका घोरा का जाता. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते कर. शरणांगता देवा राखे, शरणांगता देवा राखे, येरा वाखे विघ्नांचे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते कर. तुका म्हणे लीन व्हावे, तुका म्हणे लीन भावे, कळे भावे वर्म हे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते कर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा राजया पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथमन मना, पांडुरंगा करू प्रथमन मना. पांडुरंगा करू प्रथमन मना. पांडुरंगा करू प्रथमन मना. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे. त्यांच्या कृपादाने कथना विस्तारू. ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रहाला दुलोक पावन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. काय माझी वाणी मानेल संतासे, रंजव चित्तासे आपुलिया. मस्तकई पायावरी या वारकरी संतांच्या. करणे तेचे करा, करणे तेचे करा नरका घोरा का जाता. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते कर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवंताच्या चिंतनाकरिता अर्थात कीर्तनाकरिता निवडलेला अभंग हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
महाराजांचे आद्यगुरु जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रीमंत महाराष्ट्र भूषणीय जगद्वंद्य संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय तुकोबारायांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग असून उपदेशपर या प्रकरणातील हा सुंदर असा अभंग आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ हिवरा सर्व मंडळींच्या सुंदर नियोजनातून प्रयत्नातून हा सुंदर उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. शास्त्रकारांनी असं सांगितलेलं आहे की जी माणसं देवाचं नामस्मरण करतात, जी माणसं स्वतः देवाचं नामस्मरण करतात ती माणसं स्वार्थी असतात. ती माणसं स्वार्थी असतात. पण या जगात ती माणसं भाग्यवान असतात की जी माणसं स्वतः देवाचं नामस्मरण करतात आणि इतरांकडनं करून घेतात. ती माणसं खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. शास्त्रकाराने वर्णन केलेलं आहे ते सौभाग्य कृतार्थू ते सौभाग्यशी कृतार्थ नृपः निश्चितम स्मरंती ते स्मारयंती हरेर नाम कलोयुगे असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. कलियुगामध्ये कोणती व्यक्ती धन्य आहे, कोण भाग्यवान आहे जी स्वतः नामस्मरण करते आणि इतरांकडनं करून घेते. तुकोबाराचं एक अभंग आहे. करुणी चिंतन करवावे अनेका ते या झाले लोका नाव जगी तुका म्हण्याशे परोपकारी त्यांच्या पायावरी डोई माझे. म्हणून गावातील जे सर्व मंडळी, कमिटी मंडळी, नियोजन करणारी, आयोजक मंडळी सगळ्यांच्या तळमळीतून हा सुंदर उत्सव या ठिकाणी घडून आलेला आहे. रामकथा व ज्ञानेश्वरी पारायण आणि या कीर्तनासाठी उपस्थित सर्व महाराज मंडळी, गायनाचार्य मंडळी, मृदंगाचार्य, गायन क्षेत्रामध्ये असणारे आमचे विलास बापू देशमुख, प्रमोद महाराज गाडेकर, धोंडेबा महाराज आंबेकर, शिवनाथ महाराज पडोळ आणि मृदंगाचार्य ज्यांचा मृदंग आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी ऐकतोय सागर, आमचे परमस्नेही लाडके मित्र वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं नाव गाजतंय किंवा ज्यांच्या हातामध्ये एवढा सुंदर गोडवा आहे पखवाज वाजवण्याचा आमचे सागर महाराज, त्याच पद्धतीने मृदंग महाराज वंजारवाडीकर आणि जेवढे कीर्तनाला सगळ्यांची नावं पत्रिकेवर नाही आहेत असं मला वाटतं, पण सगळ्यांच्या चरणाला मी नतमस्तक होतो, सगळ्यांच्या पवित्र चरणाला वंदन करतो. आणि जो अभंग तुकोबारायांचा आहे धावत्या वेगात 11:15 वाजेपर्यंत अभंगाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल कुलदेवतेला स्मरून, कुलदैवताला स्मरून, आदिशक्ती जगज्जननी तुळजा भवानीला प्रथम नमन, वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकाराला नमन, अभिनव वाग्विलासिनी विनाबादिनी विश्वमोहिनी सरस्वतीला नमन, भारत मातेला नमन, महाराष्ट्र शारदेला नमन, सकल संत हृदय सम्राट विश्वमौली ज्ञानोबारायांना नमन, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांना नमन, राष्ट्रमाता धर्ममाता राजमाता लोकमाता जिजाऊ मासाहेबांना नमन, पुण्यश्लोक शहाजी राजांना नमन, धर्मवीर शंभू राजाला नमन, पंढारीच्या राजाला पांडुरंगाला नमन, पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आणि स्वर्गापेक्षा उंच असणाऱ्या मातापित्याला नमन, संत चरणांना नमन, श्रीगुरु चरणांना नमन, तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांना नमन. आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने हा कीर्तन उत्सव अखंड हरिनाम सप्ताह धर्म जिवंत आहे, मंदिर जिवंत आहे आणि तुम्ही आम्ही सगळे सुरक्षित आहोत. म्हणून सगळ्या हिंदूंचा आराध्य दैवत भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये, महाराजांच्या सानिध्यामध्ये, महाराजांच्या समोर हा कीर्तन उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. फार आनंदाची गोष्ट आहे, फार आनंदाची गोष्ट आहे. एक वाक्य बोलून जाईल सज्जना हो, महाराष्ट्राच्या पवित्र मातीला छत्रपती शिवरायांसारखे राजे जर लाभले नसते किंवा महाराजांसारखे राजे जर महाराष्ट्राच्या पवित्र पावन मातीत जन्माला आले नसते, पुण्यवंत, नीतिवंत, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वर्धवंत, जाणता राजे छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्रात जन्मालाच आले नसते सज्जना हो, तर आज हा सुंदर उत्सव आम्हाला या ठिकाणी पाहायलाच मिळाला नसता.
व्यवस्था खऱ्या अर्थाने. म्हणून सगळी एकमेव कृपा जर आपल्यावरती कोणाची असेल तर ती आपल्या छत्रपती शिवरायांची. म्हणून आज आपण हा सोहळा या ठिकाणी आनंदाने अनुभवतोय सज्जन. म्हणून छत्रपती शिवरायांच्या पवित्र चरणाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज, आता तो मला अभंग सोडावायचं पण आता बोलतोच मी थोडं. सज्जन हो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या भारतवर्षामध्ये होऊन गेलेले कोणीतरी हिंदू राजा नव्हे. छत्रपती शिवाजी महाराज हे या खंडप्राय देशाला स्वयंभू राष्ट्र मानणारे व त्या राष्ट्राच्या उभारणीचे उद्दिष्ट समाजाला प्रदान करणारे पहिले भारतीय नेते आहेत. म्हणून आपण त्यांना राष्ट्रपुरुष मानतो. भारत नामक राष्ट्राची ती जीवनश्रद्धा आहे, तो विचार आहे. शिवराय एक राष्ट्रभूमिका आहे, ते भारतीयाचे जीवनमूल्य आहे. शिवाजी महाराज म्हणजे केवळ राजसम्राट नव्हे तर ती भारताची नीतिमत्ता आहे, ते राष्ट्र स्वप्न आहे. सुप्त भारत खंडाला जागवणारी ती एक जागृती आहे. छत्रपती शिवाजी महाराज या देशाची चेतना आहे. भारत या देशाची संकल्पना मुळात श्री छत्रपती शिवाजी महाराज या श्रद्धेवर उभी आहे. म्हणून एकामागून एक आक्रमणे पचवीत उदासीन, हतबल, निराश झालेला समाज मनाला निद्रा अवस्थेतून जागी करणारी आणि राष्ट्र उभारण्याची प्रेरणा देणारी छत्रपती शिवाजी महाराज ही एक प्रेरणा आहे. तो संशोधनाचा अथवा चर्चेचा विषय नाही, विश्लेषणाचा, गप्पांचा अथवा परिसंवादाचाही विषय नाही. तो खऱ्या अर्थाने राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे. अशा या क्रांतीचे अत्यंत उग्र दैवत असणाऱ्या श्री छत्रपती शिवरायांना प्रार्थना करूया. श्री महाराज, काळाची गरज म्हणून आम्ही तुमच्या जीवनचरित्राचं, साधू संतांचं धर्म कीर्तन या धर्म मंडपात मांडलेलं आहे. त्या धर्म कीर्तनाकरता आपण यावं महाराज आणि सुवर्ण सिंहासनावर विराजमान व्हावं. भीष्माची प्रतिज्ञा, अर्जुनाची एकाग्रता, एकलव्याची गुरुभक्ती, हरिश्चंद्राची शक्तिनिष्ठा, श्रावणबाळाची मातृपितृभक्ती, भगीरथाचा प्रयत्न करण्याचं दातृत्व इत्यादी श्री महाराजांच्या ठाई बसलेल्या पूर्ण संपदेचे शिवचरित्र दर्शन करते. पूर्वी आम्ही पारतंत्र्याच्या अंधकारात चाचपडत होतो, आता आम्ही स्वातंत्र्याच्या अंधकारात चाचपडत आहोत. यावर डोळसपणे शिवचरित्र सांगणे, ते एकाग्रतेने ऐकणे आणि श्रद्धापूर्वक आचरणात आणणे हाच एकमेव उपाय. भ्रष्टाचाराचा अंधकार नाहीसा होण्यासाठी आणि सदाचाराचा सूर्य उगवण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्राची गुढी उभ्या महाराष्ट्रात पोहोचली पाहिजे. म्हणून महाराजांचं सुद्धा जीवन चरित्र कथन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे. सज्जना हो, अरे नुसतं छत्रपती शिवरायांचं नाव आमच्या ओठात असून चालणार नाही, तर छत्रपती शिवरायांचं नाव आमच्या पोटात जावं लागेल, हृदयाच्या ठिकाणी स्थिर व्हावं लागेल. असं झाल्याने जीवनाच्या रंगाचा बेरंग न होता जीवनाच्या रंगाचा श्रीरंग होईल. कारण शिवनाम तो शुभ नाम है. कोणाच्याही पोटी छत्रपती शिवराय जन्माला येऊ शकत नाही, कोणाच्याही पोटी ज्ञानोबराय जन्माला येऊ शकत नाही, कोणाच्याही पोटी जगद्गुरु तुकोबराय जन्माला येऊ शकत नाही. त्यासाठी आईची कुस देखील पवित्र असावी लागते, त्यासाठी माता पिता सुद्धा पुण्यवान असावे लागते. मला कीर्तनच करायचं, मी कीर्तनच करणार, पण जाता जाता थोडंसं सांगून जाईल. ज्ञानोबराय जन्माला येण्यासाठी रुक्मिणी आईसाहेब असावे लागतील, तुकोबराय जन्माला येण्यासाठी कणकाई आईसाहेब असावे लागतील, भगवान प्रभू रामचंद्र जन्माला येण्यासाठी माता कौशल्य असावी लागतील, कृष्ण भगवंत जन्माला येण्यासाठी माता देवकी असाव्या लागतील, शंभूराजे जन्माला येण्यासाठी सईबाई असाव्या लागतील आणि छत्रपती शिवराय जन्माला येण्यासाठी फक्त राजमाता जिजाऊ असाव्या लागतील. ती रत्न नाही कोणाच्या पोटी जन्माला येऊ शकत. अरे विजापूरचा आदिलशाह, हैदराबादचा निजामशाह, खानदेशचा सुलतान, जंजिऱ्याचा सिद्धी, औरंगजेब या बलाढ्य सुलतानांनी आमचा उभा महाराष्ट्र भरडून काढला होता. आमचे मंदिरे उद्ध्वस्त केले होते, आमच्या आया बहिणीवरती अत्याचार होत होत्या. अरे कोणी येईल का या महाराष्ट्रात या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी जन्माला? 16व्या शतकामध्ये शहाजी राजांचं जिजाऊ मासाहेबांचं लग्न झालं. जाधवरावांच्या घरची सून आता भोसल्यांच्या घरी आली होती. जिजाऊला कळायला लागलं सुलतानी सत्ता म्हणजे काय, पारतंत्र्य म्हणजे काय. दोन्ही बाजूनी लढत होती, मरत होती महाराष्ट्रातील भूमीतील भूमिपुत्र. आऊसाहेब उघडा डोळ्या अन्नाने पाहत होत्या. एक दिवस दरबार संपला होता. जाधवराव ही निजामशाहीची चाकरी करत होते, भोसले निजामशाहीची चाकरी करत होते. दरबार संपला, सारे अधिकारी आपल्या वाहनांच्या माध्यमातून आपल्या स्वस्थळी निघून गेले.
लखोजी जाधवराव पुढे गेले. एवढ्यात खंडगळाचा हत्ती पिसाळला. तो हत्ती पिसाळला, त्या हत्तीने थॅट मांडला. त्यांनी आपल्या पायाखाली आणि सोंडेखाली अनेक जणाला जिवंत मारून टाकलं. पण एका बहादराला पाहवलं गेलं नाही. त्यांचं नाव होतं दत्ताजी जाधवराव. मेहनतून समशेरी उपसली, हत्तीवर चालून जाणार. एवढ्यामध्ये संभाजी भोसले म्हणजे शहाजी राजांचे चुलत बंधू जिजाऊ मासाहेबांचे मेहुणे संभाजी राजांनी सांगितलं, दत्ताजी हत्तीला मारणं म्हणजे बिट्टी तांदूळ खेळणे इतकं सोपं ते नव्हे. दत्ताजी बेभान झाला. हत्तीची सोंड धाडावेगळी झाली. हे एवढ्यावरती थांबलं असतं तर बरं झालं असतं. दुर्दैवाने एवढं थांबणार नव्हतं. आपल्या अपमानाचा बदला म्हणून दत्ताजीने चाल केली. संभाजी भोसल्यांवर. दोघेही शमशेर बहादर होते. दोघे तलवार चालवण्यात तरबेज होते. एकमेकावरती घाव पडले आणि एक मुडकी धाडावेगळी झाली होती. रक्ताचा सडा पडला होता. एवढ्यामध्ये एक जबरदस्त वार संभाजी भोसल्यांचा दत्ताजी जाधवरावांवर झाला. दत्ताजी जाधवराव धरणीला पडला, गत प्राण झाला. एवढ्यामध्ये लखोजी जाधव पुढे गेले होते. वाऱ्यासारखी बातमी त्यांच्या कानावर जाऊन आदळली. लखोजी जाधव आले. ज्या ठिकाणी आले, ज्या ठिकाणी रणांगण भरलं होतं त्या ठिकाणी आले. समोर पाहिलं तर आपल्या लाडक्या लेकीचं सौभाग्य प्रत्यक्ष जावई शहाजी राजे भोसले. लखोजी जाधवराव बेभान झाले होते. तलवार उपसली. शहाजी राजांच्या वरती वार झाला. तो वार शहाजी राजांच्या दंडावर बसला आणि शहाजी राजे बेशुद्ध झाले. आणि आता मात्र आपल्या मोर्चा वळवला. संभाजी भोसल्यांकडे. दोघी शमशेर बहादूर होते. खानाखन घाव पडायला लागले आणि एका क्षणाला संभाजी भोसल्यांवर असा घाव पडला की संभाजी भोसले धरणीला पडले आणि गत प्राण झाले. अनेक मुडकी धडा वेगळी झाली होती. पण निजामशाही मालावरचा हिरवा झेंडा हसत हसत डौलाने फडकत होता. रक्त गळून गेलं होतं. आता अश्रू गळत होते. भोसले रडत होते संभाजी करता आणि जाधवराव रडत होते दत्ताजी करता. मला सांगा सज्जना हो, जिजाऊ मासाहेबांनी कोणाकरता रडावं? कोणाकरता रडावं? जिजाऊ मासाहेबांनी आपल्या भावाकरता रडावं की जिजाऊ मासाहेबांनी आपल्या धीराकरता रडावं? जिजाऊ मासाहेब आपल्या भावाकरता रडत नव्हत्या. जिजाऊ मासाहेब आपल्या धीराकरता रडत नव्हत्या. जिजाऊ मासाहेब रडत होत्या या नादान महाराष्ट्रासाठी आणि या महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देण्यासाठी. काय पवित्र डोळे सज्जन हो, काय पवित्र डोळे होते जिजाऊ मासाहेबांचे. ज्यावेळेस छत्रपती शिवराय उधारामध्ये वाढत होते आणि गडकराच्या धर्मपत्नी ज्यांचं नाव होतं लक्ष्मीबाई आणि त्यांनी विचारावं जिजाऊ मासाहेबांना, तुम्हाला काही खावंसं वाटतं का? तुम्हाला काही आवडतं का? त्यावेळेस त्या माऊलीने सांगावं, आम्हाला खाण्यापिण्याच्या डोळे नाही, आम्हाला असं वाटतं लढाईचा पोशाख अंगावर घालावा, डोक्यावर जिरोटोप ठेवावा, कमरला सेला बांधावा, तलवार म्यान करावी, सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात घोडा फेकावा. आमच्या समोरून आमच्या माय माऊल्यांना पळवलं जातं, त्यांच्यावर अन्याय केला जातो, अत्याचार केला जातो. त्या हैवानाचं शिर आम्ही धडा वेगळं करावं आणि हिंदवी स्वराज्य आम्ही निर्माण करावं. काय पवित्र डोळे होते मित्रांनो. तेव्हा शालिवान शकाच्या 1591 वर्षी शुक्लनाम संवत्सरे उत्तरायणात फाल्गुन महिन्यात वद्य तृतीयेला शिशु ऋतूत हस्त नक्षत्रावर शह लग्नावर शुक्रवारी कन्या रास अखिल पृथ्वीचे साम्राज्याचे वैभव व्यक्त करणारे 5 ग्रह अनुकूल असताना 19 फेब्रुवारी 1630 या पवित्र दिवशी आणि या पवित्र महाराष्ट्रात एक राजा जन्माला आला. त्या राजाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठं नाव जरा कोणाचं असेल आणि जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठा इतिहास कोणाचा असेल आणि जगाच्या पाठीवरती सगळ्यात जास्त पुतळे कोणाचे असतील तर ते फक्त एका राजाचे 85,832 आणि त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या छत्रपती शिवरायांच्या पवित्र पावन दरबारामध्ये हा सुंदर नामयज्ञ अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे. धावत्या वेगात अभंगाचं चिंतन करायचं. विठ्ठल विठ्ठल. सज्जनाओ, अभंग तुकोबरायांचा 4 चरणाचा आहे. अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. मला असं वाटलं होतं की आज सप्त्याचा 5वा दिवस आहे. मी थोडं पत्रिकाच पाहिली नाही. 5वा दिवस असं मी गृहीत धरलं आणि संतपर अभंगाचं चिंतन बऱ्यापैकी अभंग निवडला होता. काय वाचा म्हणे झाला विष्णुदास. त्या अभंगावरती चिंतन करायचं होतं. पण इथं आल्यानंतर मला दुसरा दिवस कळाला परत अभंग उपदेशपर घेतला, कारण की संप्रदाय नेमाने बांधलेला आहे
आणि त्या नियमाला अनुसरून आपल्याला आपली परंपरा चालवायची आहे. म्हणून तुकोबारायांचा हा अभंग उपदेशपर प्रकरणातला आहे. अभंगातून तुकोबाराय उपदेश करतात, करणे ते हिची कारण नरकात घोरात का जातात. प्रथम चरण जगद्गुरु तुकोबाराय जीवाला उपदेश करतात. मग संतांना उपदेश करण्याचा उपद्व्याप सांगितला तरी कोणी, आणि ते तुम्हाला आम्हाला का सांगत असतील, काय गरज आहे त्यांना सांगण्याची? अरे समाजाचं हित व्हावं, समाजाचं हित व्हावं, समाजाचा उद्धार व्हावा, ही संतांची तळमळ आहे. म्हणून ते त्याच कारणासाठी आलेले असतात. कशासाठी? धर्म वाढवण्यासाठी, सुख वाढवण्यासाठी आणि भक्ती वाढवण्यासाठी संत आलेले असतात. एक तुकोबारायांच्या प्रमाणे वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, फुलाच्या नाम विठुराजे, फुलाच्या नाम विठुराजे, फुलाच्या नाम विठुराजे, फुलाच्या नाम विठुराजे. संत कशासाठी अवतीर्ण होतात? समाजामध्ये सुख वाढवण्यासाठी, भक्ती वाढवण्यासाठी, धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, यासाठी संतांचा अवतार असतो. शास्त्रकार वर्णन करते सज्जना हो, एखादा मोठा वृक्ष असावा, चैत्राचा महिना असावा, एप्रिल महिना असावा, भरपूर ऊन पडावं, आणि तो वृक्ष काय करतो? संपूर्ण ऊन मात्र स्वतःच्या अंगावरती घेतो, आणि त्या झाडाखाली जो येतो त्याला मात्र तो वृक्ष सावली देत असतो. तसं संतांचं कार्य असतं महाराज. शास्त्र वर्णन करतंय, छाया मान्यस्य कुर्वंती तिष्ठती स्वयं आतपे फलंती अपि परार्थाय रक्ष सत्पुरुष युवा. सत्पुरुष यांचं जीवन कशासाठी असतं? तर समाजाचा उद्धार करण्यासाठी. म्हणून तुकोबारायांनी अभंगातून उपदेश केलेला आहे, आणि तो उपदेश जीवाला केलेला आहे. इतर पशु पक्ष्यांना संत उपदेश करू शकत नाही, कारण की पाप कशाला म्हणतात, पुण्य कशाला म्हणतात, ते इतर जीवांना कळू शकत नाही. आणि पाप पुण्याचं ज्ञान फक्त माणसाला असतं. पाप पुण्याचं ज्ञान फक्त माणसाला असतं का पशु पक्ष्यांना असतं? जर त्याचं ज्ञान असतं तर कीर्तनात बैल आले असते, कीर्तनात गायी येऊन बसल्या असतात, कीर्तनात जागा पुरली नसती. जर त्यांना पाप पुण्याचं ज्ञान. पशु काय पाप पुण्य जाण, उत्तम मध्यम पशुला पाप आणि पुण्य काय असतं हे त्यांना कळत नसतं. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगीते. पाप कशाला म्हणतात, पुण्य कशाला म्हणतात, याचं ज्ञान फक्त जीवाला आहे. म्हणून संत जीवाला उपदेश करतात. का? जीवाचं हित व्हावं, जीवाचा उद्धार व्हावा. जीवाचं हित कशात आहे हे जीवाला माहिती नाही, पण जीवाचं हित संतांना माहिती आहे. जीवाचं हित कशात आहे तर भगवंताच्या नामात जीवाचं हित आहे. म्हणून संत उपदेश करतात एका ठिकाणी, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. हा सुद्धा उपदेश परच अभंग आहे. आता तरी पुढे ह्याचे उपदेश या अभंगातलं तिसरं चरण आहे. ही आपलं हित कशात आहे हे आपल्याला माहिती नाहीये. विको थोडी कमी करा. आपलं हित आपल्याला माहिती नाहीये, आपलं हित संतांना माहिती आहे. म्हणून संत म्हणतात हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध किंवा करून या मन एक भावे, असे दोन पाठभेद आहेत. म्हणून आपलं हित व्हावं, आपला उद्धार व्हावा, म्हणून संत आपल्याला उपदेश करत असतात. याचा महत्वाचा मुद्दा सांगतो, याच्या पुढे जाऊन सांगतो. जीवन प्राप्त होणं महत्वाचं नाही, तर जीवन सफल होणं महत्वाचं आहे. आपलं जीवन सफल व्हावं म्हणून संत आपल्याला उपदेश करतात. मी एक प्रश्न विचारतो, जीवन सफल होणं महत्वाचं आहे का जीवन निष्फल होणं महत्वाचं आहे? जीवन सफल होणं महत्वाचं आहे. मग जीवन सफल होणं कशाला म्हणतात आणि जीवन निष्फल होणं कशाला म्हणतात? जीवन सफल होणं म्हणजे काय? एक सुंदर परंपरेने उदाहरण सांगितलं जातं. एका चिंगूस माणसाच्या घरी पंगत होती.
एका चुंगुश माणसाच्या घरी पंगत होती. पंक्तीला सगळे लोक सारखे नसतात. पंक्तीला काही लोक जेवायला बसले. एकाने सहज विचारलं, पंक्तीला काही तूप वगैरे आहे का नाही. चुंगुश माणसाच्या घरी पंगत. पंक्तीला तूप वाढायचं. मग ते तूप काय चमच्याने वाढायचं नाही सज्जनावर, ते तूप दाबणाने वाढायचं. एखादा ओळखीचा असला की त्याला 2 दाबणं वाढायचे. मग ते हिवाळ्याचे दिवस होते. तूप घट्ट झालेलं होतं. ते तूप चुलीत तापवण्यासाठी ठेवलं. डबा गरम झालेला होता. त्याने तो डबा हातात धरला. हाताला चटका बसला. सगळं तूप चुलीत सांडलं. तो रडायला लागला. पत्नी म्हणते, तुम्हाला काय कळतं की नाही, तुम्हाला काही अक्कल आहे की नाही. जे तूप पंक्तीत जाणार होतं ते तूप चुलीत गेलं, कशाला तुम्ही विनाकारण रडताय. पतीने उत्तर फार सुंदर दिलं. अगं ते तूप पंक्तीत जाणार होतं हे अगदी बरोबर आहे, पण ते तूप ज्या कारणासाठी आणलं होतं त्या कारणासाठी ते तूप जाणार होतं. तसं भगवंतानी तुम्हाला सुंदर असं नरदेह दिला. भगवंताने सुंदर असं नरदेह दिला, त्याचं भजन करण्यासाठी दिला. आणि तो जर नुसता विषयासाठी जर जात असेल, देवा दिला देवा माणसाने उत्तर दिलं, त्या पतीने उत्तर दिलं, अरे देवाने सुंदर नरदेह त्याचं भजन करण्यासाठी दिलेलं आहे. ते तूप पंक्तीला जाणार होते हे मला मान्य आहे, पण ते तूप ज्या कारणासाठी आणलं होतं त्या कारणासाठी ते तूप जाणार होतं. आणि चुलीचे तूप गेलं ना ते विनाकारण गेलं. तसे भगवंताने सुंदर नरदेह दिला. तो जर नुसतं विषयासाठी जर जात असेल, तो जर नुसतं विषय सेवन करण्यासाठी जर जात असेल, समजून चाला तो चुलीत चालला. आणि तो जर माझ्या भगवंताच्या कीर्तनात जर जात असेल तर समजून चाला तो सार्थक झाला. कलियुगातली माणसं अवघड साधन करू शकत नाही, म्हणून कलियुगामध्ये संतांनी सोपं साधन सांगितलेलं आहे, ते म्हणजे कीर्तन. म्हणून सगळ्यांनी भगवंताच्या नामाचं कीर्तन करावं. आजपर्यंत 4 युग झाले. प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या साधनेने देव मिळत होता. कृतये ध्यायतो विष्णू त्रेतायुगे यजतो मुखे द्वापारे परिचार्यानाम कलौतधारी कीर्तनात. कृतये ध्यायतो विष्णू, कृतयुगामध्ये ध्यानाने देव मिळायचा. कृतये ध्यायतो विष्णू त्रेतायुगे यजतो मुखे, त्रेतायुगामध्ये यज्ञ केलेले देव मिळायचा. आणि कलियुगामध्ये कीर्तनाने देव मिळायचा. कीर्तनाने देव मिळतो. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देले भेटे. म्हणून जीवन प्राप्त झालेलं आहे, सुंदर नरदेह प्राप्त झालेला आहे. हा नरदेह जर एकदा संपला तर परत कधीच मिळत नाहीये. जगातल्या गेलेल्या सगळ्या गोष्टी माणूस परत मिळू शकतो, पण जर हे मनुष्य देह गेला तर तो मात्र परत कधीच मिळू शकणार नाहीये. म्हणून मी सांगत असतो, आपण भाग्यवान आहोत. आपण भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहोत? महाराष्ट्रात आपल्याला नरदेह मिळालेला आहे. साधू संतांच्या भूमीत मिळालेला आहे. ज्ञानोबा तुकोबाराच्या पवित्र पावन सान्निध्यात मिळालेला आहे. आणि छत्रपती शिवाजी राजांच्या पवित्र स्वराज्यात मिळालेला आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती. यदा कदाचित आपण जर या भारत भूमीचं वर्णन करू गेलो, शब्दसृष्टी अपुरी पडेल. 4 दिशेला पवित्र असे 4 धाम आहेत, 7 मोक्षपुर आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, इंद्रायणी, भीमा, भामा, चंद्रभागा अशा पवित्र नद्या आहेत, हिमालयासारखा पर्वतराज आहे, ज्ञानोबा तुकोबारासारखे संत आहेत, आणि छत्रपती शिवाजी राजांसारखे राजे आहेत. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे, गीतेसारखा ग्रंथ आहे. आणि त्या पवित्र महाराष्ट्रात तुम्ही आम्ही जन्माला आलो, हेच तुमचं आमचं परम भाग्य आहे. पवित्र ते कुळ पावन
नाही ज्या देशामध्ये संत शूर हरिभक्त जन्माला येतात. म्हणून याच महाराष्ट्रात सगळी संत जन्माला आले. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, एकनाथ महाराज, निळोबा आहे, नामदेव आहे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज सगळे आमचे महाराष्ट्राच्या पवित्र पावित्र मातीत जन्माला आले. म्हणून आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. म्हणून जगातल्या गेलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही परत मिळवसाल, पैशाने परत घेसाल. पण जर हा शरीर जर संपलं, जर या जीवनाचं सार्थक जर नाही झालं आणि आपलं उभं आयुष्य जर फक्त विषय सेवनात जर संपून गेलं तर या जीवनाचं सार्थक कधी होणार नाही, जीवनाचं कल्याण कधी होणार नाही. एकनाथ महाराजांनी जगामध्ये जीवाला 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. एकनाथ महाराजांनी 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. त्यामधली पहिली गोष्ट दुर्लभ सांगितलेली आहे तो म्हणजे मनुष्याचा देह. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. 84 लक्ष एवढी फिरतून मनुष्य देह आला, मनुष्य जीव आला, तेव्हा त्याला एकदा हा नरदेह मिळालेला आहे. म्हणून या जीवनामध्ये तू काय कर बाबा, या नरदेहात तू काय कर, माझ्या देवाचं भजन कर. म्हणून संत आपल्याला उपदेश करतात, माझ्या देवाला तू आपलासा कर, माझ्या देवाला तू आपला सोयरा करून घे. बहुता जन्मांती भक्त जन्मांती जन्म नासे त्याच्याशिवाय जीवनात तुम्हाला कधी सुख समाधान मिळणार नाही. ज्या आनंदासाठी मनुष्य रात्रंदिवस प्रयत्न करतोय, ज्याच्यातून आनंद मिळतो तो करायला तयार नाही आणि ज्याच्यातून दुःख मिळतंय ते सोडायला तयार नाही. आपुला त्यांनी आपलंसं केलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला सुख मिळेल. ज्याच्यामध्ये दुःख आहे ते माणसं सोडायला तयार नाही आणि ज्याच्यात सुख आहे तिकडं माणसं यायला तयार नाही. परमार्थ करावा लागणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही त्या एका देवाचं भजन करत नाही, माणसाचं असं झालं महाराज, एखादा म्हटला तो संत की माणसं त्याच्या मागे धावतात, एखादा म्हटला त्या गावाला देव, त्या देवाच्या पाठीमागे धावतात. एका देवावरती लोकांचा विश्वास नाही, पण एका देवावर जर श्रद्धा ठेवून भजन केलं, या जगात सुखी फक्त एकच आहे आणि त्या देवाचं नाव तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. कोण तुझ्या सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका ते. तुकोबारायांनी सांगितलं या जगामध्ये एकमेव सुखी कोण असेल तर माझा पांडुरंग आहे. म्हणून तुम्ही एकाच देवाची उपासना करा. माणसं 8 दिवसाला 8 देव बदलतात. 8 दिवसात माणसं 8 देव बदलतात. देवाला कळाना हे कोणाचे गिराईक आणि याला कळाना मी कोणत्या देवाची भक्ती करतोय. त्यामुळे कधीच आयुष्यात समाधान मिळत नाही. आता काही माणसाला एक सवय असते, पहा, राजकारणी लोकांना एक सवय असते, मला त्याच्यावरती बोलायचं नाही. ते राजकारणी लोक काय असतात, ते वातावरण बघून फिरत असतात आणि मला ते चांगलं वाटतं. महाराज, वातावरण बघून फिरलं पाहिजे. जिकडे जास्त जोशी तुमचे मालक दर 5 पक्ष बदलतात. त्या माऊलीने सांगितलं, महाराज मी फार भाग्यवान आहे, माझे मालक फक्त आजपर्यंत पक्षच बदलतात, माझ्या मालकाने अजून मला बदललं नाही. माझ्या मालकाने अजून मला बदललं नाही, हे माझं भाग्य आहे. म्हणून माणसाने लय देव बदलण्याच्या भानगडीत पडू नये. एका देवाला आपलंसं करा, सुख मिळेल, समाधान मिळेल, आनंद मिळेल. आणि हे शरीर आहे, जो मरण कधी येणार आहे हे जगात कोणालाच माहिती नाहीये. प्रत्येक क्षणाला काळ आपली वाट बघतोय. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत तसे मा. प्रत्येक क्षणाला आयुष्य संपत चाललंय.
प्रत्येक क्षणाला आयुष्य संपत चाललंय, मरण कधी येणार आहे हे कोणालाच माहिती नाहीये. म्हणून गायत्री सारखं मंत्र नाही, आई सारखं दैवत नाही, देवासारखी कृपा नाही, साधू सारखा आशीर्वाद नाही, आई सारखी माया नाही, रामासारखा देव नाही, सीतेसारखी पतिव्रता नाही, दशरथासारखी पिता नाही, कौशल्यासारखी आई नाही, लक्ष्मणासारखा भाऊ नाही, वशिष्ठासारखे गुरु नाही, नामदेवासारखा भक्त नाही, रावणासारखा श्रीमंत नाही, कर्णासारखा दातृत्ववान नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, धर्मवीर शंभू राजासारखा धर्मवीर नाही, छत्रपती शिवरायांसारखा राजा नाही, आणि माणसासारखा दुसरा जन्म नाही, माणसासारखा दुसरा देह नाही, आणि तो महाराष्ट्रात मिळाला. म्हणून या जीवनाचं सार्थक करून घ्या, कारण हे परत परत मिळणार नाही. विठ्ठल आमचं जीवन सार्थक व्हावं म्हणून संत आपल्याला उपदेश करतात. नका करू नाश आयुष्याचा, सांगतो तुम्हासी भजारे. संत आपल्याला त्या विठ्ठलाला भजायला सांगतात, त्या विठ्ठलाचं नामस्मरण करायला सांगतात. आणि जर तुम्ही नाही जरी केलं तर मात्र तुम्हाला नरकाला जावं लागेल. म्हणून तुकोबारा सांगतात, नरका घोरा का जाता. फार सुंदर अभंग आहे महाराज. तुकोबारांचा गाथाच असा आहे महाराज. एक एक अभंग तुकोबारांच्या गाथ्यातला डोळ्यासमोर आणावा, एक एक अभंग तुकोबारांच्या गाथ्यातला डोळ्यासमोर आणावा, आणि तो अभंग जीवाला कळावा. 2 अभंग जर तुकोबाराचे कळाले महाराज तर माणसाचा उद्धार होईल. इतके आमचे तुकोबारांचे अभंग महत्वाचे. एक वाक्य बोलू सज्जन हो. आमचा गाथा, आमच्या तुकोबारांचा गाथा एका बैलाला कळाला होता. तुकोबारांचा गाथा बैलाला कळाला होता महाराज. त्या गाथेची ताकद किती असेल. तेली समाजाचे संताजी महाराज जगणारे होते. तेली समाजाचे घाणा घालण्याचं काम ते करायचे. आणि त्या संताजी महाराज जगणारे, त्यांच्या बैलाचं नाव होतं सखा. काय सुंदर चरित्र आहे. एक दिवस संताजी महाराज बाहेर गावी गेले. पत्नीने त्या बैलाला घाण्याला झुंपवलं आणि त्या बैलाला खूप मारलं. बैल घाण्याला चालत नव्हता. संध्याकाळी महाराज आले, बैलाच्या अंगावर वळून म्हटलेले. बैलाच्या गळ्यात पडून संताजी महाराज रडतात. का मारलं माझ्या बैलाला, का मारलं माझ्या सखाला, अरे का मारलं सांगा ना. पत्नी म्हटली, महाराज बैल घाण्याला झुंपला होता, पण बैल घाण्याला चालत नव्हता म्हणून बैलाला मारलं होतं. संताजी महाराजांनी सांगितलं, माझ्या सखाला एक खोड आहे, माझ्या बैलाला एक खोड आहे. ती खोड अशी आहे की जेव्हा तुकोबारांचा अभंग मुखातनं निघायचा आणि जेव्हा अभंगाचे शब्द त्या बैलाच्या कानावरती पडायचे तेव्हा माझा सखाई चालायचा, तेव्हा माझा बैल चालायचा. जर आमच्या तुकोबाराची अभंग ऐकल्याशिवाय जर 4 पायाचा बैल चालत नसेल तर आम्ही ज्ञानी माणसं आहोत. जर आम्हाला ती अभंग जर कानावरती पडली तर आमची काय अवस्था झाली पाहिजे. आम्हाला एक जर तुकोबारांचा अभंग कळाला तर आमचा उद्धार होईल महाराज, आमचं जीवन सार्थक होईल. इतका पवित्र आमच्या तुकोबारांचा गाथा आहे. अरे काय अभंग आहे गाथ्यामध्ये. आधी लागो तया सुका जेणे हरी नाही मुखा. काय बोलतात तुकोबाराय, काय वाङ्मय सज्जना हो. देवा, अरे ज्या सुखामुळे मला तुझा विसर पडत असेल तर त्या सुखाला आग लागू दे. देवा, तुझी भक्ती करण्यासाठीच आमचा जन्म झालेला आहे. या जीवनामध्ये कोणाचे गुणदोष पाहण्यासाठी आम्ही आलो नाहीये. कासया गुणदोष पाहू अनेकाचे, काय मदत त्याची गुणी असे. न म्हणे कोणाशी उत्तम वाईट, सुखे माझे कुठ खाऊ मागे, सर्व माझा भार असे पांडुरंगा. काय माझे जगा सेवे काज, तुका म्हणे माझे सर्वही साधन, नाम संकीर्तन उठोबाचे. काय अभंग आहे महाराज. मला जेव्हा जेव्हा काय त्रास होतो, असं स्वतःला त्रास झाल्यासारखा वाटतो, समाजामध्ये आल्याच्यानंतर लोक काहीतरी बोलतात तेव्हा त्रास होतो, त्यावेळेस मी तुकोबारांचा एक अभंग नेहमी माझ्या डोळ्यासमोर असतो. आणि तो अभंग हाच, कासया गुणदोष पाहू अनेकाचे. काय मज त्याचे गुणे असे. जीव फक्त गुणाचा स्वीकार करतो. महाराज सुंदर गातात, महाराज सुंदर वाजवतात, बाबा सुंदर गातात म्हणून आम्ही काय करतो, लगेच त्याला आम्ही मोठं मानायला लागतो. लगेच आम्ही त्याला संत मानायला लागतो. चांगलं कीर्तन केलं म्हणजे तू संत झाला, चांगली पेटी वाजवली म्हणजे संत झाला, चांगलं गायन केलं म्हणजे संत झाला, चांगला पखवाज वाजवला म्हणजे संत झाला. नाही, आमचं चुकतंय महाराज. त्यांनी थोडंफार काही केलं की आम्ही लगेच त्याला संत मानायला लागतो, आम्ही लगेच त्याला मोठं मानायला लागतो. पण तुम्हाला सांगू, माणसं फक्त गुणाचा स्वीकार करतात, माणसं कधी द्वेषाचा स्वीकारच करत नाही. माणसं कधी अवगुणाचा स्वीकार करत नाही. अरे मग जो जीव म्हणून जन्माला आलेला आहे त्याच्या ठिकाणी अवगुण भरलेला आहे. जो जीव म्हणून जन्माला आला त्याच्या ठिकाणी अवगुण आहे. आणि जगात एकच जीव असा आहे की त्यांच्या ठिकाणी कुठलाच अवगुण नाही, त्यांचं नाव फक्त संत आहे.
तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळायचे ना. अवगुण फक्त तिथंच नाही, संताच्या ठिकाणी अवगुण नाही, जीवाच्या ठिकाणी अवगुण आहे. मग एखाद्या जीवाला जर तुम्ही आपलं मानत असाल तर त्याचं गुण बघून जर तुम्ही त्याचा स्वीकार केला ना, तसं त्याचे अवगुणाचा सुद्धा माणसाने स्वीकार केला पाहिजे. आणि स्वीकार होत नसेल तर उगाच कोणाला तरी डोक्यावर घेऊ नका. आणि मग ते सहन झालं नाही म्हणून कोणाची निंदा करू नका, कोणाची निंदा वाचने कधी करू नका. म्हणून तुकोबारा म्हणतात ना, निंदकाचं घर असावे महाराष्ट्रात शेजारी. कहा शेजारी, निंदकाचे घर असावे शेजारी. का म्हणतात तुकोबारा असं? अरे ज्यावेळेस आपण एखाद्याची निंदा करतो ते सगळं पाहत आपल्याला लागतं. म्हणून आयुष्यात कधी कोणाचे गुणदोष पाहू नका. तुकोबाराचा गाथा उघडा, गाथा वाचा. तुम्हाला आयुष्यात सुख आणि समाधान लाभल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं जीवन पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहणार नाही. हे मनुष्य जीवन कशासाठी आहे? तर हे मनुष्य जीवन फक्त जगाच्या मालकाला, भगवंताला पाहण्यासाठी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज डोंगरावरती भजन करत होते आणि गंगाराम मावळ त्यांची म्हैस हरवली म्हणून ते म्हैस पाहण्यासाठी डोंगरावरती जातात आणि तुकोबारांना विचारतात, महाराज माझी म्हैस हरवली, तुम्ही पाहिली का? तुकोबारा म्हणतात, बाबा रे मी तर काय म्हैस पाहण्यासाठी बसलो का? मला असं वाटलं होतं काही अध्यात्मातला प्रश्न विचारशील. काय प्रश्न विचारला? जा घरी, तुझी म्हैस घरी बांधलेली आहे. गंगाराम मावळ घरी येतात, गोट्यात म्हैस आहे, पण कोणती व्यक्ती असावी जिने एवढं ठामपणे सांगितलं? गंगाराम मावळ तुकोबाराकडे येतात, तुकोबाराच्या चरणावरती नतमस्तक होतात आणि तुकोबारांना सांगतात, माझी म्हैस मला सापडली. आणि मग तुकोबारा सांगतात, महाराज गंगाराम मावळा तुकोबारा बोलतात, अहो हे नरते, हे शरीर कशासाठी? हे म्हैस पाहण्यासाठी नाहीये, तर हा शरीर कशासाठी? माझ्या देवाला पाहण्यासाठी. मनुष्याने सायास करावे, जीवनात सायास करावे असं कोणत्याही संतांनी सांगितलं नाही. संसार सोडा परमार्थ करा असं कोणत्या संतांनी सांगितलं नाही. संसार सोडा आणि परमार्थ करा. असाल ते करा, जेथे तेथे ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी नामस्मरण करा. शेतात करा, दुकानात करा, काम करत असताना करा. कामामध्ये काम काही म्हणा रामराम. जगद्गुरु तुकोबारा देऊ गावात 97 कीर्तन करायचे आणि त्या कीर्तनात तुकोबाराने सांगितलं, जिथे असाल तिथे नामस्मरण करा. नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन देवाचं नामस्मरण करा. माझा देव तुम्हाला जन्म मरणाच्या दुःखातून सोडवण्याशिवाय राहणार नाही. आणि आमचा भगवान तर कोणाचे गुणदोष पाहत नाही, गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमी चक्र पाहणी ओश होय. आमचा भगवंत कोणाचे गुणदोष पाहत नाही. जिथे तुम्ही असाल तिथे भजन करा आणि या नरदेहाचं सार्थक करा. दुकानात करा, रानात करा, जिथे असाल तिथे करा. म्हणून तुकोबाराने सांगितलं दुकानात नामस्मरण करा. आणि एक दुकानदार तुकोबाराच्या कीर्तनाला आला आणि मग त्याने दुकान उघडलं आणि आपलं नामस्मरण चालू केलं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. गिऱ्हाईक दुकानात यायचं, साखर काय किलो? रामकृष्ण हरी. शेंगदाणे काय किलो? रामकृष्ण हरी. गुळ काय किलो? रामकृष्ण हरी. लोकांना वाटलं दुकानदार कालपर्यंत चांगले होते आणि आज काहींच्या डोक्यावर परिणाम झाला. म्हणून त्या बायकोपर्यंत निरोप केला, तुमचे मालक रात्रंदिवस रामकृष्ण हरी म्हणतात. ती बाई दुकानात आली, कोणी सांगितलं तुम्हाला हा उद्योग करायला? म्हणजे त्या तुकाराम महाराजांनी सांगितलं. अहो ज्यांना स्वतःला संसार करता आला नाही, काय त्या तुकोबारायांचा आत्ता? चला त्या तुकोबारायांच्या घरी. गेले तुकोबारायांच्या घरी. का हो तुकोबारा आहे? तुकोबारा आहे. तुमच्या संसाराचं वाटोळ केलं आणि आता आमचं वाटोळ करायला निघाले का? म्हणून माझ्या पतीला असं सांगितलं. तुकोबाराने सांगितलं, काय चुकलं बाबा माझं? दुकानात तुम्ही नामस्मरण करायला सांगितलं. तुकोबाराने सांगितलं, मी दुकानात नामस्मरण करायला सांगितलं हे बरोबर आहे, पण गिऱ्हाईक आल्यावर करायला सांगितलं हे मात्र नाही. गिऱ्हाईक आल्यानंतर करा असं मी म्हटलं नाही, दुकानात करा असं
असं मी म्हटलो. उलट मी असं म्हटलं, गिराईक जर दुकानात आलं तर त्याला काय पाहिजे त्या वस्तू मोजून द्या, काट्याला झटका न मारता, असं मी म्हटलो. पण गिराईक आल्यावर करा असं मी बिलकुल म्हटलो नाही. असाल ते करा, जेथे तिथे ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी करा आणि जीवनाचं सार्थक करून घ्या. म्हणून गंगाराम मावळांना तुकोबारा सांगतात, हे मनुष्य जन्म कशासाठी आहे तर माझ्या परमेश्वराला पाहण्यासाठी, देव पाहण्यासाठी मनुष्य जन्म आहे. जीवनामध्ये सायास करावे तर ते भगवंताला पाहण्यासाठी करावे. देव असा आहे महाराज, तो सगळ्याला एक देत नाही आणि एकाला सगळं देत नाही. देव ज्याला अक्कल देतो त्याला पैसा देत नाही, ज्याला पैसा देतो त्याला अक्कल देत नाही, आणि जिथं दोन्ही देतो तिथं खायला कोणी देत नाही. सगळ्याला एक देत नाही, एकाला सगळं देत नाही. मोराला रूप दिलं, काम काढून घेतला, संताला सुख दिलं, संसार काढून घेतला, आणि जीवाला संसार दिला, सुख काढून घेतलं. सांगा जगात कोण सुखी? कोण सुखी या जगामध्ये? या जगात सुखी जो देखे तो या जगात सुखी कोणीच नाहीये. या जगात फक्त एकच मनुष्य सुखी. बाबा माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, ते एकूटून जे क्षणी अनुसरले का माझी वाणी, तेव्हा तयाची चिंतावणी मजची पडली. त्या भक्ताची चिंता मला असते. जो माझं भजन करतो तोच या जगामध्ये सुखी आहे. हरीची या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. देवोबा मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साखरे योगियांच्या ध्यानी ध्याता नातोडसी. या जगामध्ये फक्त देवाची भक्ती करणाऱ्यालाच भीती नाहीये आणि तोच या जगात सुखी आहे. असं कीर्तन सांगितलं लोकांना थोडं जड जातं, म्हणून कीर्तनात विनोद लागतात. विठ्ठल विठ्ठल हा असा जर विषय आपला चालला तर लोक बोर होतील ऐकून ऐकून. म्हणून कीर्तनात आज असं झालं महाराज, विनोदांची संख्या फार वाढलेली आहे. कीर्तनात विनोद असावेत, कीर्तनात विनोद असावेत, पण कीर्तनात इतकेही विनोद नसावेत की आमचं कीर्तनच विनोदात संपून जावं. कीर्तनात विनोद असावे, एखादा सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांत सांगावा लागतो, पण इतकेही दृष्टांत असू नये की 11 आमची दृष्टांतातच वाजावे. कीर्तन आनंद घेण्यासाठी, कीर्तन सुख भोगण्यासाठी, कीर्तन समाधान मिळवण्यासाठी, अंधारातून प्रकाशाकडं, दुःखाकडून सुखाकडं आणि अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे कीर्तन आहे. म्हणून ते कलियुगात करावं. गायनाचे रंगी कीर्तनात नाचावं, नाचून ज्ञानदेव पण लावावे. आमच्या संतांची प्रमाण आहे. पोरांनो, 4 तास डीजे पुढे नाचणं चांगलंय का 2 तास कीर्तनात नाचणं चांगलंय? 2 तास कीर्तनात नाचलं चांगलं आहे. 4 तास डीजे पुढे जीभ काढून नाचण्यापेक्षा, 4 तास डीजे पुढे जीभ काढून नाचण्यापेक्षा 2 तास जरा कीर्तनात जर नाचला तर जीवनात सार्थक होईल. कारण की ह्याच कीर्तनामध्ये आमच्या जगाच्या मालकाने पांडुरंगाने नाचावं आणि जनाबाईने देवाला सांगावं, देवा किती नाचताय. म्हणजे आमच्या देवाने सुद्धा नाचून या कीर्तनाचा आनंद घेतलेला आहे. मग त्या कीर्तनात आपण का नाचू नये? म्हणून कीर्तन करत असताना कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे आणि कीर्तनातून परिवर्तन झालं पाहिजे. आणि आज कीर्तनाला तरुण मुलांनी आलं पाहिजे. उद्याचा देश तरुणावरती अवलंबून आहे, म्हणून तरुण कीर्तनाला आला पाहिजे. आईबापांनी लहानपणी पोराला परमार्थाकडे वळवलं पाहिजे, त्यांच्या गळ्यात माळी घातल्या पाहिजे, त्याला देवाची भक्ती करायला लावलं पाहिजे, नामस्मरण करायला लावलं पाहिजे. आज आमचे मामा माझ्यासोबत आहेत, कुंडलिक मामा चौधरी गारखेडा. घरात आज 15 ते 20 माणसाचं कुटुंब एकत्र आहे. 2 एकर जमीन 9 एकर जमीन करून दाखवली कष्ट करून. एवढ्या माणसाचं कुटुंब एकत्र आहे. घरात एक पण माणूस बिगर माळकरी नाही. जन्माला आलं का 5व्या दिवशी त्याला माळ घालायची. काय संस्कार आहेत. आणि ही जरा संस्कार असतील तर ती संस्कार आपलं जीवन घडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तरुणांनी कीर्तनाला आलं पाहिजे, कीर्तनात टाळ घेऊन उभं राहिलं पाहिजे. बाबाकडे बघा, बाबाकडे बघा, आज त्यांच्याकडे बघा, त्यांचं वय किती आहे. आज त्यांचं वय किती आहे. ह्या वयामध्ये ही म्हातारी माणसं टाळ घेऊन कीर्तनात उभी आहेत. लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला.
आज ह्या वयामध्ये म्हातारी माणसं कीर्तनाला टाळ घेऊन उभी आहेत. गावातला एक तर 20 वर्षाचा तरुण कीर्तनाला आहे का? ज्यांना ऐकू येत नाही त्यांनी कीर्तन ऐकून काय फायदा आहे? अरे उद्याचा देश ज्यांच्यावरती अवलंबून आहे त्यांनी कीर्तन ऐकलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठल. अभंग तुकोबारांचा आहे, 4 चरणाचा आहे. तुकोबाराने अभंगाची सुरुवात कर या शब्दापासून केलेली आहे. करणे ते ह्याचे करा. जीवनात काय करायचं, काय मिळवायचं हे माणसाच्या हातामध्ये. पहिल्यांदा विचार करा, आपण जन्माला आलो कशासाठी, आपल्याला करायचं काय आणि आपण करतो काय, काय मिळवायचं आहे प्रत्येक माणसाच्या हातात आहे. काय मिळवायचंय प्रत्येक माणसाच्या हातात आहे. हा ते माणसाचं भूषण आहे. म्हणून सकाळी उठल्याबरोबर हाताचं दर्शन घ्यावं असं आपलं हिंदू संस्कृतीचं शास्त्र आहे. कराग्रे वस्ती लक्ष्मी, कर म्हणजे सरस्वती, कर मुले तू गोविंद प्रभाते कर दर्शन. काय मिळवायचं तुमच्या हातात आहे. सरस्वती मिळवायची, लक्ष्मी मिळवायचा का देव मिळवायचा हे आपल्यामध्ये हातात आहे. जे विद्यार्थी असतात ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, लोभी माणसं धन मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि संत देव मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. काय मिळवायचं आपल्या हातात आहे. तुकोबारा दत्तात्रय भगवंताचं वर्णन करताना हाताला 3 शब्द वापरतात. पाणी पात्र दिगंबरा हस्त करा सारखे. पाणी म्हणजे हात, हस्त म्हणजे हात आणि कर म्हणजे हात. 3 शब्दाचे जर एकच अर्थ असतील तर तुकोबाराने 3 शब्द का वापरले असतील याचाही विचार करणं गरजेचं आहे. पाणी हा शब्द घेण्याकरता आहे. पाणी हा शब्द घेण्याकरता आहे. तुम्ही दिवसभर जर कष्ट करत असाल तर पैसा असेल तर तुम्हाला किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैसा असेल तर सगळं गाव आदर करतं. अण्णा आले, अण्णा आले. अण्णाला किंमत कुठपर्यंत? जोपर्यंत अन्नाचं चालू असतं तोपर्यंत अण्णाला किंमत. ज्या दिवशी अन्नाचं अन्न बंद होतं, लेकरू जळत असताना उघड्या डोळ्याने तो बाप बघतो आणि ज्या दिवशी तो बाप त्या लेकराच्या चितेला अग्नी देतो त्या दिवसापासून तो बाप पागल होतो. तो बाप पागल होतो. आणि आपल्या वाईट वागण्यामुळे जर आपला बाप जर पागल होत असेल तर मी असं म्हणेल आपली आई वांज राहिलेली काय वाईट आहे. आणि बऱ्याचशा लोकांना राग येत असेल, तुम्ही का दारूवरती बोलता, आम्ही काय तुमच्या बापाच्या पैशाची दारू पितो का? अरे तुम्ही आमच्या बापाच्या पैशाची दारू पित नाही, पण वयाच्या 22व्या वर्षी तुमचा बाप तुम्हाला खांदेकरी झाला याची लाज वाटू द्या. आणि जर तुमच्यात लय धमक असेल तर स्वतःची बहीण कधीतरी एखाद्या दारुड्याला देऊन बघा आणि मग त्या माझ्या ताईला किती त्रास होतो कळेल तुम्हाला. म्हणून आयुष्यात महाराज व्यसन कधी करू नका. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पिओगे शाम तक उतर जाएगी, लेकिन एक बार हरि नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. माझ्या कीर्तन लक्षपूर्वक ऐकायचं महाराज. 14 वर्ष आळंदीला ज्ञानोबारांच्या पवित्र पावन सानिध्यामध्ये, जयराम बाबांच्या सानिध्यामध्ये, झोप महाराजांच्या संस्थेमध्ये आणि रामभाऊ महाराज राऊत या गुरुवाऱ्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही तयार झालेले कीर्तनकार माणसं आहोत. कीर्तनात हो काहीतरी बोलणं हे आम्हाला जमत नाही. संतांची प्रमाणं विषयाला धरून कीर्तन असलं पाहिजे. म्हणून दूध कधी खेळू नका, मांस कधी खाऊ नका, दारू कधी पिऊ नका, व्यभिचार कधी करू नका, शिकार कधी करू नका, जुगार कधी खेळू नका आणि परस्त्रीकडे कधी वाईट भावनेने बघू नका. आपलं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठल. म्हणून रामायण कारणे आम्हाला सूचित केलेलं आहे. महाराज जगाकडे कसं पाहावं, शास्त्र आम्हाला सांगते. मातृवत परत आरेशु परत रवेशु, या जगाकडे पाहावं. अरे कल्याणच्या सुभेदाराची सून आबाजी सोमदेवाने छत्रपती शिवरायांच्या समोर हजर केली. यांनीच आपल्या आया बहिणीवरती अत्याचार केलेत महाराज. आणि मी एक खजिना आणला. अरे ज्यावेळेस कल्याणच्या सुभेदाराच्या सोनाला पाहिलं, तळपाच्या एक मस्तकाला गेली. आबाजी काय म्हणून हा अपराध केला महाराज? आपल्या नाही का त्यांनी आया बहिणी पळावल्या? मग त्यावेळेस छत्रपती शिवराय बोलतात, अहो परस्त्रीवरती अन्याय करणं हा त्यांचा धर्म आणि परस्त्रीला माता मानणं हा पवित्र हिंदू धर्म. ही आमची शिकवणूक आहे. या जगाकडे कसं पाहावं. मातृवत परदारेषु. आज आमची बहीण सुखी आहे का? आज आमची आई सुखी आहे का? तिला देशामध्ये स्वातंत्र्यपणे जीवन जगायला जागा आहे का? नाही. किती आमची दृष्टी बदलली, किती आमची भावना बदलली. स्वतःला शिवाजी महाराजांचे उपासक म्हणून घेतो, पण आमची बहीण आम्हाला कधी बहीण म्हणून दिसत नाही. किती लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. आणि स्वतःला शिवरायांचे भक्त म्हणून घेतो आम्ही. आयुष्यात त्या जगाकडे कसं पाहावं तर मातृवत परदारेषु. अशाच पवित्र गोष्टी जीवनात करत राहा. करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता. असं कर्म करा की ते केल्यावर ते नाश पावणार नाही. पण माणसाचा स्वभाव असा आहे महाराज, चांगलं करावं वाटत नाही आणि वाईट केल्याशिवाय. तुकोबारा एकनाथ महाराजांच्या भाषेत सांगतात, करा रे बापांनो. देशभक्त होऊन मारतात ती माणसं कधीच मरत नाही, आणि जी माणसं देवभक्त होऊन मारतात तीही माणसं कधीच मरत नाही. 400 वर्ष झाले अजूनही आम्ही तुकोबाराला विसरू शकत नाही. 800 वर्ष झाले
आम्ही ज्ञानोबाराला विसरू शकत नाही, आज आम्ही संभाजी महाराजांना विसरू शकत नाही. का? देशभक्त होऊन ही माणसं गेलेत. का आम्ही तानाजी मालुसरेंना विसरू शकत नाही? का आम्ही बाजी प्रभूंना विसरू शकत नाही? का आम्ही प्रतापराव गुजरांना विसरू शकत नाही? का आम्ही रामजी पांगेऱ्यांना विसरू शकत नाही? का आम्ही कोंडाजी फर्जतांना विसरू शकत नाही? का आम्ही भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना विसरू शकत नाही? ते मेलेत आमच्या मातृभूमीसाठी. 23 मार्चचा तो दिवस होता. माझ्या भगतसिंगला फाशीवरती जायचं होतं आणि तो जेलर माझ्या भगतसिंगला विचारत होता, कशासाठी व्यायाम करतोय? माझ्या भगतसिंगाने उत्तर दिलं, अरे तुमच्यासारखे जर पुढच्या जन्मी आमच्या मातृभूमीवर जर चालून आले तर आता कमवलेली शक्ती पुढच्या जन्मी उपयोगी येईल. अरे भगव्यासाठी मरू आम्ही, तिरंग्यासाठी मरू आम्ही. अरे भगवा हमारी शान है, तिरंगा हमारी जान है. मिटेंगे हम, मिटेंगे हम, लेकिन मिटने न देंगे. मिटेंगे हम, लेकिन मिटने न देंगे. लिखेंगे इतिहास खून से, लेकिन तिरंगे को कभी मिटने न देंगे. आमची भगतसिंगाची उद्गार होते, असं काहीतरी आयुष्यात करा आणि असं काहीतरी करून मारा. एकतर जगून मारावं किंवा मरून जगावं. जी माणसं जगून मारतात ती माणसं कधी मरत नाही आणि जी माणसं मरून जगतात ही माणसं कधी मरत नाही. असं कर्म करा गाड्यांनो, उत्तमाची उरे ती मागे. अरे काय चरित्र आहे महाराज, काय चरित्र आहे. अरे काय त्याग होता आमच्या तुकोबराच्या जीवनात, काय त्याग होता माऊलीच्या जीवनात आणि काय त्याग होता छत्रपती शिवरायांच्या मावळ्याच्या जीवनात. छत्रपती शिवरायांनी माणसं कुठून जमवली, कुठून मिळवली आणि कसं पवित्र स्वराज्य निर्माण केलं. अरे जर छत्रपती शिवराय जर नसते तर आज मंदिरावर कळस नसते, दारात तुळस नसती, आया बहिणीच्या गळ्यामध्ये सौभाग्याचं लेणं पाहायला मिळालं नसतं, गोठ्यात गाय नसती आणि घरात माय पाहायला मिळाली नसती. आमची लग्न व्हायची आणि आमच्या लग्न मंडपातून आमच्या आया बहिणी उचलून नेल्या जायच्या. आम्ही काहीच करू शकत नव्हतो, पण आमच्या छत्रपती शिवरायांनी हे पवित्र दिवस आणले. अरे आमच्या तानाजी मालुसरे काय त्याग आहे जीवनामध्ये, करण्यात हिची करा. काय केलं त्यांनी? अरे स्वतःच्या लेकराचं लग्न होतं, स्वतःच्या लेकराचं लग्न होतं आणि राजगडावरती छत्रपती शिवरायांना निरोप देण्यासाठी आले. राज, माझ्या तानाचं लग्न आहे, तुम्हाला यावं लागेल. ताना, आम्ही तुझ्या रायबाच्या लग्नाला येणार नाही. असं कधी होईल का? अरे आम्ही रायबाच्या लग्नाला येणार ना, पण कोंढाण्याची मोहीम फत्ती केल्यानंतर. काय बोलताय राज, कोंढाण्याची मोहीम? आम्ही असताना तुम्ही कोंढाण्यावरती जावं? नाही राज, नाही राज. राजा हा कोंढाणा मला द्या, राजा हा कोंढाणा माझ्या पदरात घाला. राजे मी घेईन कोंढाणा. काय बोलतोस ताना? अरे दारात मंडप सजलाय, तुझ्या रायबाचं लग्न आहे, रायबाच्या लग्नाचा विचार कर. होईल की रायबाचं लग्न, होईल की रायबाचं लग्न, पण राजा आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग लगीन माझ्या रायबाचं. काय माणसं होती हो, काय माणसं होती, काय त्याग होता. अरे आमच्या गावात जर एखादं लग्न असलं तर आम्ही कीर्तनाला सुद्धा येत नाही. अरे स्वतःच्या लेकराचं लग्न सोडून तानाजी मालुसरे 500 मावळे घेऊन उदय भानासोबत लढण्यासाठी गेले, कोंढाण्यावरती गेले. हर हर महादेवाची शेजारचना झाली. उदय भान रांडपच्या फौजी तुटून पडले, फौज बेसाऊ होती. आतापर्यंत अनेक जण कापल्या गेली होती. एवढ्यामध्ये उदय भान, तानाजी मालुसरे आणि उदय भान राठोड एकाच्या अंगामध्ये इंद्राच्या ऐरावताचं बळ होतं. एकाला गड घ्यायचा होता, एकाला घेऊ द्यायचा नव्हता. शिवशाही आणि मोगलांची टक्कर सुरू होती. कोंढाण्याकरता सपासप वार होत होते. एका क्षणाला उदय भान राठोडचा एक घाव तानाजी मालुसरे यांच्या ढालीवर अशा प्रकारे पडला. ढालीचे 2 तुकडे झाले. सरमाला ढाल आली नाही. तानाने मरण ओळखलं, डोक्याचं मुंडस सोडलं, डाव्या हाताला बांधलं. उदय भान राठोडचे घाव झेलायला सुरुवात केली. एका क्षणाला दोघांचे घाव एकमेकांच्या वरती अशा प्रकारे पडले की दोघेही धरणीला पडले, गत प्राण झाले. मावळ्यांच्या मध्ये विचारता निर्माण झाली. त्या दोन मावळे चढून आले होते, त्या बाजूला मावळ्यांनी पळायला सुरुवात केली. सूर्याला कळलं नेमकी काय झालं आणि सूर्याला कळालं सुभेदार तानाजी मालुसरे पडले. फार फार जीव होता सूर्याचा आपल्या दादावर. सख्खे भाऊ होते सूर्याजी मालुसरे, तानाजी मालुसरे. सूर्याने बाजून टाकलेले दोर कापून टाकले. सूर्या मावळ्यांना आड झाला आणि खडाडला. तुमचा बाप इथं मरून पडला म्हणून पाहता काय भाड्यांना नामर्दासारखे? तुमची जात कुणाची? महाराज काय म्हणतील, शिवराय काय म्हणाल, फिरा माघारी.
आता प्रत्येक मावळा तानाजी मालूसरे भासू लागला. असा मराठीचा डेटा आला. राजपूत फौजेने माघार घेतली. गड हळूहळू हातात आला. सूर्याला आनंद वाटला. पण तानाजी मालुसरे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सूर्या पळत गेला. तानाजीच्या गळ्याला मिठी मारली. दादा दादा काय केलंस रे तू हे? दादा काय केलंस रे तू हे? आता माझे राजे विचारतील, महासाहेब विचारतील, माझा ताना कुठे, माझा ताना कुठे? काय उत्तर देऊ रे दादा मी आता राजांना? सूर्याने स्वतःला सावरलं. गवता कोंडाण्यावरती गवताची गंजी पेटवली. तो जाड राजांनी राजगडावर न पाहिला. साहेबांच्या समोर टाळी वाजवली. तानाने गड घेतला. निघालो आम्ही. राजांनी घोड्यावर मांड घेतली. सुप्रभाती राजे गडाच्या पायथ्याला आले. कोणाच्या मुखावर आनंद दिसत नव्हता. केवढा सत्कार करायचा ठरलो आमच्या राजांचा. आणि कोणाच्या तरी अंगावरती निळा सेला पांघरलेला होता. हाच निळा सेला राजांनी तानाला दिला होता. कदाचित हा आमचा ताना तर नसावा. कदाचित आमचा ताना तर नसावा. डोळे भरून आले. कवड्याच्या माळेवरती हात ठेवला. जगदंब जगदंब म्हणून शब्द बाहेर पडले. आणि राजे हळूवार पावलाने चालत पुढे गेले. गर्दी बाजूला झाली. कंठ दाटून आलेला होता. ताना डोळ्यासमोर दिसत होता. मुख झाकलेलं होतं. पण आमचा ताना कुठे दिसत नव्हता. राजे हळूवार पावलाने जवळ आले. तो निळा पांघरलेला सेला छत्रपती शिवाजी राजांनी बाजूला केला. आणि तानाजींच्या मुखकमलाकडे बघितलं. आणि आई भवानी म्हणून राजाने टाळं फोडला. ताना काय केलंस रे तू हे? महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं कुठून मिळवली, कशी सांभाळली त्यांचं त्यांना माहिती. भाऊ कसा असावा, तानाजी अनुयायी कसा असावा, तानाजी मालुसरेने दाखवून दिलं. आणि भाऊ कसा असावा हे सूर्याजी मालुसरेने दाखवून दिलं. आज 400 वर्ष झाली तरी सुद्धा आम्ही त्यांना विसरू शकत नाही. असं काहीतरी करा, करणे ते हेच करा. म्हणून सारा विसरा सज्जन हो, पण ज्यांच्यामुळे इतके पवित्र दिवस आपल्या वाटेला आले त्यांचं चरित्र कधी विसरू नका. म्हणून स्मरण ठेवा तानाजीचं, मरण आठवा संभाजीचं. स्वराज्यासाठी रक्त सांडलं पावनखिंडीत बाजींचं. साल्यानी पाठीमागून वार केले. हाच मोठा घात आहे. मोडेल पण वाकणार नाही. मराठ्याची जात आहे. स्वाभिमान ठेवा महाराज, करणे ते हेच करा. नरका घोरा का जाता, विनाकारण का नरकाला जाता. 7 गोष्टी आयुष्यात करू नका. शास्त्राने 5 प्रकारचं कर्म सांगितलं. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म, निषिद्ध कर्म. 4 प्रकारचं कर्म करा, पण निषिद्ध कर्म करू नका. जर तुम्ही केलं तर तुम्हाला नरकाला जावं लागेल. आणि तुकोबरा सांगतात नरका घोरा का जाता. तुकोबरा ठीक आहे, तुमचं बोलणं आम्हाला मान्य झालं. आता कीर्तन संपवला, 5च मिनिटं बाकी राहिलं. सांगा तुकोबरा आहे, सांगा शुद्ध पुण्य कशाला म्हणतात, कशाला म्हणतात सांगा. माझे तुकोबारा सांगतात जे माझ्या देवाला उद्देशून केलं जातं खऱ्या अर्थाने तेच एक शुद्ध पुण्य आहे असं तुकोबारा द्वितीय चरणात सांगतात. नारायण नारायण शुद्ध पुण्य ते कर. देवाची भक्ती करणं शुद्ध पुण्य. आईवडिलांची सेवा करणं शुद्ध पुण्य. समाजाची सेवा करणं शुद्ध पुण्य. हे खऱ्या अर्थाने शुद्ध पुण्य आहे. आज आमचे आईबाप आमच्यामध्ये राहायला नाहीयेत, हे शुद्ध पुण्य नाहीये. या कलियुगामध्ये तरुणांचा जीवनाचा प्रवास खूप वाईट मार्गाने चालला. आज वृद्धाश्रमामध्ये आम्ही आमच्या आईबापांना ठेवतो. अरे याला काय शुद्ध पुण्य म्हणतात? नाही. अरे आई ही काय असती बघा तुम्ही. ज्यावेळेस अभिमन्यू कुरुक्षेत्राच्या रण मैदानावर
मरण पावला. जगाचा मालक कृष्ण भगवंत सुभद्रेची समजूत घालण्यासाठी जातात. सुभद्रे अभिमन्यू कुरुक्षेत्राच्या रण मैदानावर मरण पावला. सुभद्रा रडायला लागते. रडू नको, रडणं तुला शोभत नाही. तू कोण आहेस? पंडूराजाची सून आहे, धनुर्धारी अर्जुनाची पत्नी आहे, जगाच्या मालकाची बहीण आहे. रडणं तुला शोभत नाही, रडू नकोस. सुभद्रा उत्तर देते, देवा तू सुद्धा पुढील जन्मी कोणाची तरी आई होऊन बघ. मी धनुर्धारी अर्जुनाची पत्नी नाही रडत, पंडूराजाची सून नाही रडत, जगाच्या मालकाची बहीण नाही रडत, तर मी अभिमन्यूची माय रडते. ऊपर जिसका अंत नहीं उसे आसमां कहते हैं आणि जिसका प्यार का अंत नहीं उसे माँ कहते हैं. आणि मी आई आहे. अरे आई झाल्याशिवाय आई कळत नाही. आणि त्या आईबापाची सेवा करणं हे शुद्ध खऱ्या अर्थाने शुद्ध पुण्य आहे. जे माझ्या देवाला उद्देशून केलं जातं ते शुद्ध पुण्य आहे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. ज्या अर्थी तुकोबाला शुद्ध पुण्य शब्द वापरतात त्या अर्थी अशुद्ध पुण्य असलं पाहिजे. आणि पुण्याचे 4 प्रकार कृष्ण भगवंताने अर्जुनात गीतेत सांगितलेले आहे. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अतेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्. शुद्ध पुण्य कशात आहे? माझ्या देवाच्या नामात शुद्ध पुण्य आहे. आणि म्हणून शुद्ध पुण्य देवाच्या नामात होतं. म्हणून लोकांनी गावात करू दिलं नाही, लोकांनी गावात करू दिलं नाही. म्हणून डोंगरावरती जावं आणि त्या ठिकाणी करावं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय पुण्य आईचे काय राम नामा पुढे काय ते बापुडे याग यज्ञ. याच्यापेक्षा जगात श्रेष्ठ पुण्यच नाहीये. लोकांनी गावात करू दिलं नाही म्हणून डोंगरावरती जावं आणि भगवंताचं नामस्मरण करावं. पण आमच्या संतांचं महत्व आम्हाला कळालं नाही. किती त्रास दिला आम्ही आमच्या संतांना आणि किती सोसलंय त्यांना. काय अपराध होता तुकोबारायचा, काय अपराध होता ज्ञानोबारायचा, काय अपराध होता छत्रपती शिवरायांचा. लोकांनी गावात कीर्तन करू दिलं नाही. काठी असणाऱ्या काठीने मारावं. संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन चालावं आणि ज्याने काट्याच्या काठीने मारलं त्याच्या घरी संत श्रेष्ठ तुकोबाने जावं आणि मंबाजी बुवा मला काठीने मारलं म्हणून तुमचे हात दुखत असतील, पाय दुखत असतील, हात दाबून देऊ का, पाय दाबून देऊ का, तुम्ही कीर्तनाला चालावं. तुमच्याशिवाय कीर्तनाला मजा येत नाही. अरे जनावराला मारतात तसं तुकोबा आम्ही तुम्हाला मारलं हो आणि तुम्ही आज आमच्या घरी का तुकोबा? कोण आहे तुकोबा तुम्ही? आम्ही कोण आहे हे आम्हाला सुद्धा माहिती नाही. आम्ही कोण आहे हे जर माहिती करून घ्यायचं असेल पंढरीच्या राजाला पंढरीला जा आणि देवाला विचारा देऊचा तुकोबा कोण आहे. किती त्रास दिला आम्ही आमच्या संतांना पण त्यांनी आमच्या भगवंताचं नाम कधी सोडलं नाही. माऊलीच्या आईवडिलांनी ध्यान प्रायचित्त घेतला भिक्षा मागण्यासाठी आळंदी गावात यावं पण लोकांनी साधारण भिक्षा सुद्धा मागू दिली नाही. मागितलेली भिक्षा मातीत मिसळून टाकली, झोळी फाडून टाकली. ज्ञानोबारांनी झोपडीत यावं, सिद्धबेटात यावं, ढसा ढसा रडावं आणि झोपडीचं दार बंद करावं आणि चिमुकल्या गोजीरवाण्या मुक्ताने ज्ञानदादाला उपदेश करावा. माऊली तुम्ही योगी आहात, योगी आहात आणि योग्याच्या ठिकाणी काम क्रोध षडविकार स्पर्श करू शकत नाही. योगी पावन माझा साहे अपराध. माऊली ताटी उघडा, काम क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. माऊली तुम्हाला सांगू जेव्हा माणूस जगामध्ये
जगामध्ये यशस्वी होत असतो माऊली, जेव्हा माणूस जगामध्ये यशस्वी होत असतो आणि जेव्हा माणूस यशाच्या शिखरावर पोहोचत असतो, तेव्हाच माणसाच्या जगामध्ये शत्रू वाढत असतात. ज्या दिवशी तुम्ही चांगलं काम करसाल त्या दिवशी लोक तुमचा तिरस्कार करतील आणि ज्या दिवशी तुम्ही दारू पिऊन गावात हिंडसाल तुमच्या कोणी नादी लागणार नाही. जीवन जगणं सुद्धा इतकं सोपं नाही. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हाथोड़े की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. म्हणून जीवन जगणं इतकं सोपं नसतं की ते सोसले आमच्या संतांनी आमच्यासाठी. म्हणून शुद्ध पुण्य जर कशात असेल तर ते भगवंताच्या नामामध्ये जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. आणि तिसऱ्या चरणात तुकोबरा सांगतात त्या देवाला जर आपण शरण गेलो तर तो भगवंत त्या भक्ताचं रक्षण करतो. शरणांगता देव राखे एरा वाके विघ्नांचे, जो होय मज अनन्य शरण त्यांचे निवारिणी जन्म मरण, या लागे शरणांगत शरण्य मेचे एको. आणि शेवटच्या चरणात तुकोबरा सांगतात जो देव आम्हाला कळाला तो जर तुम्हाला कळून घ्यायचा असेल माझ्या परमेश्वराच्या चरणावरती लीन व्हा, भाव ठेवा. नक्की तो देव तुम्हाला कळाल्याशिवाय राहणार नाही. त्याला बाकी काय लागत नाही, भाव लागतो. काही नलगे एक भावाची कारण न काष्टे विद्यते देव पाषाणे मृडमय भावे विद्यते देव तस्मात भावयो कारणम. देव प्राप्तीसाठी एकमेव कारणीभूत काय असेल तर तो मात्र शुद्ध भाव. म्हणून जो देव आम्हाला कळाला, जे वर्म आम्हाला कळालं तो का म्हणे त्यांचे कळले आम्हावर जे जे कर्म धर्म ते वर्म आम्हाला कळालं. आणि ते जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल माझ्या देवाच्या चरणावर लीन व्हा, नम्र व्हा. तुका म्हणे लीन भावे, 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 तुका म्हणे लीन भावे. आपलासा केला आणि जे वर्म आम्हाला कळलं ते जर तुम्ही कळून घेतलं, त्या देवाच्या चरणावरती लीन झाला तर तो देव तुम्हाला भेटेल. आणि या जगात तो देव भेटल्याच्या नंतर तुम्हाला बाकी कोणाची गरज नाही. त्याने जर तुम्हाला जवळ केलं तर तुम्हाला या जगात कोणाची गरज नाही. आम्हाला सुद्धा त्या एका देवाशिवाय या जगात कोणीच नाही. कोण आम्हा पुसे सिनले भागले तुझं विन उगले पांडुरंगा, कोणापाशी आम्ही सांगावे सुख दुःख, कोण तहान भूक निवारिल, कोण या तापाचा करील परिहार, उत्तरील पार कोण तुझे, कोणापेक्षेचे मागावे भातुके, कोण कौतुके बुजवावे, कोणावरी आम्ही करावी सत्ता, होईल सहाचा कोण तुझ्या. तुका म्हणे अग स्वामी सर्वजण दंडवत चरणा तुमच्या देवा. आणि असा जो भगवंत आहे तो जर तुम्हाला कळून घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या देवाविषयी भाव ठेवा. आणि शुद्ध पुण्य फक्त त्याच्या नामामध्ये आहे. म्हणून आम्ही जे केलं तेच तुम्ही करा आणि जीवन सार्थक करून घ्या आणि त्या देवाचं दर्शन करून घ्या. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखणी. जीवनाचं सार्थक तो विठ्ठल पाहिल्याशिवाय होणार नाही आणि तो देव तुम्ही पहा असं आम्हाला वाटतं. म्हणून एक शुद्ध पुण्य जर कशात असेल तर ते त्याच्या नामात आहे. झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी अर्पण करून, तुम्हा सगळ्या माता पित्यांच्या चरणी अर्पण करून सारा विसरा सज्जनावं. पण आपल्या देश बांधवांचं आणि आपल्या शिववीरांचा इतिहास कधी विसरू नका. धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हा आमचा स्वाभिमान आहे महाराज. आम्ही कुठली एक जात ही आमची नव्हे.
18 पगड जातीचं हे स्वराज्य आहे. साळी कोळी तेली हरिजन गिरिजन आदिवासी सुतार लोहार कुंभार चर्मकार धनगर बंजारा सगळी माणसं आपलीच आहेत महाराज. न पाहे अति कुळाचा विचार आम्ही कधी कोणाची जात पाहत नाही. जो आमच्या महाराजांच्या बाजूने लढला तो कुठल्याही जातीचा असो तो मात्र आमचा माणूस आहे. म्हणून धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास सुद्धा कधीतरी आठवत जा. अरे 14 मे 1657 एका छत्रपतीचा जन्म होतो. स्वतःच्या आईचं दूध प्यायला मिळालं नाही. 5 सप्टेंबरला स्वतःची आई निघून जाते. 2.25 वर्षाचे असताना किती संघर्ष होता जीवनामध्ये. फक्त 32 वर्ष संभाजी महाराज जगले. फक्त 32 वर्ष. आज 400 वर्ष झाले तरी सुद्धा आम्ही महाराजांना विसरू शकत नाही. महाराज आपली माणसं आपल्या माणसाला कधी मोठी करू शकत नाही आणि आपली माणसं आपल्या माणसाचा तिरस्कार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून छत्रपती शिवराय म्हणायचे महाराज जर आमची माणसं आमच्या बाजूने असती बाबळीच्या काट्याला तलवार बनवलं असतं पाळसाच्या पानाला ढाल बनवलं असतं. अरे आपल्या माणसात एक की नाही नाहीतर संपूर्ण भारताला महाराष्ट्र बनवलं असतं. ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण महम्मद घोरीच्या हातामध्ये पकडले गेले स्वतःच्या सासऱ्याने विश्वासघात केला. पृथ्वीराज चव्हाणचे डोळे काढले आणि ज्या दिशेने बाण शब्द यायचा त्या दिशेने बाण सोडायचे. महम्मद घोरीच्या दरबारामध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि बाण सोडला पक्षाचा डोळा उडावला. महम्मद घोरीच्या मुखातनं शब्द निघाला वा क्या बात आहे. तो शब्द कानावर पडला आणि पृथ्वीराज चव्हाणने भाल्यातून बाण काढला बाण सोडला आणि महम्मद घोरीच्या कंठामध्ये तो बाण खुपसावला. अरे डोळे नसलेल्या पृथ्वीराज चव्हाणनी महम्मद घोरी मारला. हा आमचा इतिहास आहे. म्हणून आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही. कोणी आमच्या वाटेला जाऊ नये आणि कोणी जर आमच्या वाटेला जात असेल तर त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेला बसत नाही. हा आमचा इतिहास आहे. म्हणून पृथ्वीराज चव्हाण त्या मातृभूमीला सांगत होते अरे सांगा या मातृभूमीला हा पृथ्वीराज चव्हाण या मातीत मेला. अरे नुसता मातीत नाही मेला मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे किती असतात पण या मातृभूमीसाठी मरणारे फक्त या मातृभूमीतले शूरवीर असतात. सांगा आमच्या देशाला. आमच्याच माणसाने विश्वासघात केला. संताजी घोरपडे आमच्याच माणसाने संपवले आणि जे काम 5 लाखाची फौज औरंगजेबाची करू शकली नाही ते एकट्या गद्दार गणोजी शिर्क्याने करून दाखवलं आणि संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या हातात पकडून दिलं. अरे काय ताकद होती संभाजी राजांमध्ये पण किती त्रास दिला. 108 तुकडे केले शरीराचे महाराज. बोट तोडावे पाय तोडावे हात तोडावे अंगावरची कातडी सोलून काढावे. किती सोसलंय. लाज आपल्याला सळ्या डोळ्यात घालाव्या डोळे बाहेर काढावे जीभ कापावी. आजपर्यंत जी जीभ आऊसाहेब बाबासाहेब म्हणत होती ती जीभ सुद्धा कापल्या गेली होती. आणि संभाजी महाराज सांगतात मुडके उडवले तरी चालेल मान कुणापुढे झुकणार नाही. डोळे काढली तरी चालेल नजर कुणापुढे वाकणार नाही. जीभ कापली तरी चालेल प्राणाची भीक मागणार नाही. हात तोडले तरी चालेल हात कोणापुढे जोडणार नाही. पाय तोडले तरी चालेल आधार कोणाचा घेणार नाही. गर्व नाही स्वाभिमान आहे या मातीला. मर्द मराठा म्हणतात या जातीला. आम्ही वाकणार आणि झुकणार फक्त शिवछत्रपतीच्या चरणाला. म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांच्या चरणावरती साष्टांग दंडवत छत्रपती शिवाजीराजे आमचे सगळे संत महंत कीर्तनासाठी उपस्थित सगळे टाळकरी महाराज मंडळी मृदंगाचार्य पेटी वादक आमचे मामा आणि ज्यांनी एवढी सुंदर ही साऊंड सिस्टीम लावली आणि माझा आवाज एकदम सुंदरपैकी तुमच्यापर्यंत पोहोचवला. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि या कीर्तनासाठी आमचे केळीगावांचे रामनाथ नाना मदन नितांत प्रेम महाराज वारकऱ्यांवरती आमचे नाना सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहेत आणि ज्यांच्यामुळे मला सगळ्यांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आलेला आहे. आमचे संजय भाऊ बोराडे भाऊंनी मला फोन केला महाराज आमच्या मळ्यात तुम्ही काल्याची सेवा करतात पण सप्त्यामध्ये सुद्धा 1 तारीख घ्या. म्हणून संजय भाऊंनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं आणि सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनात मला जुळून आला. जे काही बरोबर असेल ते माझ्या श्रीगुरूंचं जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीची दोष बोललेले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही श्रद्धा झालेली सेवा नवरोबर तुकोबराच्या चरणी करतो. सगळ्यांच्या मातापित्यांच्या चरणी अर्पण करतो. संप्रदायाच्या नियमपूर्वक हाताने टाळी मुखाने देवाचं भजन. ज्ञानेश्वर माऊली